अब खबर है वनी से, जहां पर मनसे नेता राजू उंबरकर ने आरोप लगाते हुए कहा कि वनी बस स्थानक परिसर में ऑटो प्रतिबंधित होने के बावजूद भी ऑटो चालक ऑटो लेकर बस स्थानक परिसर में जाकर यात्रियों को ऑटो में बिठाते हैं। तो आइए सुनते हैं इस संबंध में उन्होंने आरोप करते हुए और क्या कहा इस खबर में। वनी शहर में ऑटो चालकों ने धूम मचा रखी है और इस पर यातायात शाखा आंखें मूंद कर बैठी है। केवल वसूली करने का काम करने का आरोप फेसबुक लाइव के माध्यम से राजू उंबरकर ने किया है। वनी बस स्थानक में ऑटो प्रतिबंधित होने पर भी ऑटो बस स्थानक में जाने का यहाँ के नागरिकों ने प्रवचन में रोष जताया है और चौक चौक में ऑटो वालों ने धूम मचाने का चित्र भी दिखाई दे रहा है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में मनसे नेता राजू उंबरकर ने और क्या आरोप किए। काय करते मी वाहतूक फक्त पैसे जमा करते। तुम्ही जर पाहिलं आता या क्षणात जर तुम्ही जर चौकात पाहिलं तर त्या ऑटो पायी लोकांना जायला रस्ता भेटत नाही। ते ऑटो असे घरघर फिरत असतात। त्या बस स्टँड मध्ये सुद्धा ऑटो जातात, लोकांना असे ओढतात आमच्या ऑटो मध्ये बस म्हणून। म्हणजे एवढी मगरुरी त्यांची आणि त्यांना कुणाला बोलायला चान्स नाही। आमच्या इथल्या एका व्यापाऱ्यांनी तर अख्खा बोर्ड लावला होता दुकानावर, एवढा त्रस्त। म्हणजे तो दुकान चालवतो, त्याच्या दुकानामध्ये माणसं आहेत, तो टॅक्स पेय आहे, त्याला टॅक्स भरावा लागतो, तो शासनाचा टॅक्स भरतो, तो व्यवसाय करतो आणि त्याच्या दुकानात यायला लोकांना जागा नाही। तर का? तर समोर अवैध प्रकारची ऑटो समोर थांबलेले आहेत। गांधी चौकात जर जाल तर तुम्हाला पायी जायला जागा नाहीये। आणि ही वाहतूक सेना करते काय? तर वाहतूक सेना काय करते तर सगळ्या ऑटोवाल्याकडून 1500 रुपये महिन्यानी पैसे घेतात। पुरावे पाहिजे असतील वाहतूक सेनेला, पुरावे पाहिजे असतील एसपीला तर मी देऊ शकतो। आज जड वाहतूक वनी शहरात चालू नये असा नगर परिषदचा ठराव झाला, तो पोलीस स्टेशनला दिला। पोलीस स्टेशनने सुद्धा ते मान्य केलं, तरी सुद्धा जड वाहतूक वनी शहरात राजरोज फिरते। याला जबाबदार कोण? वाहतूकवाले काय करतात तर जड म्हणजे त्यांना टायराप्रमाणे पैसे जातात। 6 चाकाचं टायर जर राहिला ट्रक तुला एवढे पैसे, 10 चाकाचं टायर राहिलं तर तुला एवढे पैसे, 16 टाकाचं टायर राहिलं तुला एवढे पैसे। म्हणजे तुम्ही लाल पुलावर जर जाल तर तुम्हाला समोर यवतमाळ रस्त्याला तुम्हाला जायला तिथंच वेळ लागतो। इथं पुलाचं काम चालू आहे, संत गतीने चालू आहे, त्याच्यावर तर आम्ही आंदोलन करतोय। आमच्याजवळ तुम्ही दिलंच काय आंदोलनाशी? आम्ही आंदोलन करतोय, ते यशस्वी सुद्धा होते। परंतु पोलीस विभाग काय करतो? ट्रॅफिक पोलीस विभाग काय करतो? मागच्या वेळेस तर म्हणजे आणखीन अंगावर शहारा येतो, ते चिमुकले 4 चिमुकल्याचा जीव गेला केवळ या वाहतूक विभागावर। एका ऑटोला ट्रकने उडवलं आणि ते त्या स्पॉटवर पहिला पोहोचणारा मी। आणि ते लेकरं पाहिल्यानंतर माझी हिंमत झाली नाही त्यांना उचलायची सुद्धा, एवढं अंग थरथरलं माझं इतके लहान लेकरं पाहून। सकाळी आणखीन शाळा सुटते, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं, परंतु वाहतूक शिपाई तुम्हाला तिथं दिसत नाही। अनेक वेळा आम्ही तिथं रितसर लेखी निवेदन दिले किंवा शाळेच्या वेळेवर, शाळा ज्यावेळेस सुटते त्यावेळेस बायपास रोडवर आणि ज्या शाळेसमोर ट्रॅफिक असते, ट्रॅफिक म्हणजे मेन रोडवर ज्या शाळा आहेत तिथं तुमचा वाहतूक पोलीस असणं आवश्यक आहे। तुम्ही आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नका। परंतु माझ्या पालकांना प्रश्न, कुठं तुम्हाला वाहतूक पोलीस दिसतो? तर मग हे वाहतूक पोलीस करतात काय? आणि जर पैसे कमवायसाठी जर इथं वाहतूक शाखा असेल तर आम्हाला नको आहे ती, ते लवकरच आंदोलन तुम्हाला दिसणार आहे। काय तर मी ऐकलं या वाहतूक शाखेत यायला तिथला अधिकारी लाखो रुपये देऊन येतो। म्हणजे तो काय आपली सेवा करायला येतो का? नाही, तो त्याचे पैसे काढायला येतो। आणि त्याचे ते 2-4 जण आहेत पैसे वसुली करणारे, परमनंट आहे। एक तो काहीतरी हेपट नावाचा आहे, आणखीन एक जण आहे कोणतरी। हे रिच म्हणजे सर्रास तुम्हाला पैसे घेताना दिसतात। आज जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत। माझं एसपी साहेबांना विनंती आहे की ते सीसीटीव्ही तुम्ही चेक करा। हे वाहतुकीचा कसा बोजारा उडवलेला आहे, सामान्य नागरिकांना चालायचं कसं? आज जर पाहता तुम्ही लहान मुलं बाईक घेऊन सुसाईड वेगाने चालतात। याला रोखणार कोण?
विषयच नाही. आणि म्हणून अशा गंभीर परिस्थितीमध्ये आता हा पोलिसांचा निघला विषय, याच्यात तो निघला, परंतु याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आपली जनता जागृत असायला हवी. ज्या वेळेस असे प्रकरण पाहतो, ज्या वेळेस असं पाहतो, त्यावेळेस असं वाटतं उठावून याच्या थोबडीत मारा. CTV के लिए प्रतिनिधि मनोज नवले की रिपोर्ट.